नमस्कार सर्वांना. आज 8 मार्च. 8 मार्च या दिवशी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. खरं तर यावर्षी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचं आमचं एक वेगळंच उद्दिष्ट आहे. ते काय आहे तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्व स्त्रियांना भेटायचं आणि त्यांच्याकडून आपल्याला आपलं आयुष्य जगण्यासाठीचं एक मोटिव्ह मिळवायचं. आज आपल्याला अशीच एक व्यक्ती लाभली आहे जी भरपूर अशा महिलांची प्रेरणास्त्रोत आहे. ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी आजपासून 19 वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीला अहमदनगर जिल्ह्यातील, जो महाराष्ट्रातला आता सगळ्यात मोठा जिल्हा आहे, या जिल्ह्यातील पहिली महिला कमर्शियल पायलट बनवलं. आणि त्या इथवरच थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला सुद्धा पायलट बनवलं. तर अशा या प्रेमा मॅमचं मी आपल्या आजच्या या संवादामध्ये खरंच खूप स्वागत करते. मॅम, तुमच्याशी बोलायला मी खूप उत्सुक आहे. तुमच्याकडून वेगवेगळे एक्सपिरियन्स जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इथे आज आला आहात. आणि येस, आय होप की मॅम कडून आपण नक्कीच एक काहीतरी मोटिव्ह या संवादातून घेणार आहोत. आणि खरंच ह्यांनी जे काही कष्ट केलेत आणि ह्यांनी त्यांच्या मुलाने जी काही साथ दिली आहे ते तुम्ही आता येत्या संवादामध्ये पाहणारच आहात. हे खूप कौतुकास्पद आहे आणि हे खूप जास्त सगळ्यांना माहिती होणं आणि कळणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आपण आता आपल्या संवादाला सुरुवात करूयात. हॅलो मॅम, कशा आहात तुम्ही? छान, मजेत एकदम. ओके. मला खूप उत्सुकता आहे तुम्हाला हे विचारायचं की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? मला इथे येऊन एखाद्या ज्ञानाच्या शाळेत आल्यासारखं वाटतंय. अतिशय सुंदर आहे तुमची अकॅडमी. इथे आल्यानंतर खरंच सरस्वती प्रसन्न असल्यासारखं वाटलंय. खूप छान विद्येची देवता आहे इथे. इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूप छान वाटलं मला इथे बघून. मन प्रसन्न झालंय आणि परत एकदा शाळेत जावं असं वाटायला लागलंय. खूप सुंदर तो पुस्तकांचा खजाना, विद्यार्थ्यांची रेलचेल, शिक्षकांचे एवढा सुंदर स्टाफ, हे बघून मन प्रसन्न झालं. थँक्यू सो मच. मला आता आपण इकडे तिकडे वेळ न घालवता मी डिरेक्टली, म्हणजे सगळ्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता आहे, मला सगळ्यांना जिच्याबद्दल खूप जास्त जाणून घ्यायचंय, ती म्हणजे गौरी, तुमची मुलगी. तर मग गौरी मॅम बद्दल थोडंसं सांगा की त्यांचं लहानपण कसं गेलं, त्यांच्या शाळेत त्या कशा होत्या, त्यांचं आवडीनिवडीचे विषय कोणते होते आणि त्यांचं एकंदरीत लहानपण कसं गेलं? तसं म्हटलं तर ती लहानपणापासूनच खोडकर, उत्साही, शाळेत जायला तिला खूप आवडायचं. आणि वयाच्या 5व्या वर्षापासून ती सारखी म्हणायची की आम्ही लहानपणी तिला जेव्हा फिरायला न्यायचो एअरपोर्टवर, तेव्हा ती म्हणायची, आई कसं उडतं ग हे विमान, कोण असतं, कोण उडवतं हे विमान. आणि ते बघून तिला सारखं वाटायचं की मला पण पायलट व्हायचंय. तेव्हा आम्ही तिला त्याच्याबद्दल आतून बाहेरून छोट्या मोठ्या माहिती द्यायचो. त्याच्यानंतर ती घरी आल्यानंतर कागदाचं विमान करून आकाशात उडवायची. आणि लहानपणापासूनच तिचा छंद होता की मला, तिचं पॅशन होतं की मला पायलट व्हायचंय म्हणून. स्कूल टाइम मध्ये त्या कशा होत्या? म्हणजे एकदम ब्रिलियंट स्टुडंट, बेस्ट कॅडेट किंवा टॉपर, असं कसं होतं त्यांचं पूर्ण जर्नी? स्कूल टायमिंग मध्ये ती तशी ऍव्हरेज स्टुडंट होती. खोडकर होती, खेळकर होती. शाळेमध्ये खोड्या खूप करायची आणि ट्युशनला वगैरे गेल्यावर वह्या तिच्या लपवून ठेवायची, बुक्स. टीचर होमवर्क करत नव्हती. आणि अभ्यासाच्या वेळेस ती तसा अभ्यास करायची, पण खोडकरच होती तशी ती. लहानपणीची त्यांची अशी एखादी आठवण जी तुम्हाला अजून पण आठवते, शाळेत घडलेला एखादा इन्सिडेंट किंवा बाहेर फ्रेंड्स मध्ये खेळायला गेल्यानंतरचा एखादा इन्सिडेंट, असं तुम्ही आम्हाला सांगाल? हो. ती लहान असताना तिच्या शाळेत तिच्या शेजारी एक टीचर, म्हणजे शिक्षकांची मुलगी, टीचरची मुलगी बसायची. आणि तिने दप्तर तोडलं, म्हणजे तिचे तेव्हा बॅग तोडली म्हणून तिच्यावर आरोप करायची सारखी, नाही मला आत्ताच 50 रुपये हवेत, 50 रुपये हवेत माझ्या बॅगची. तर तिने ती तोडलेलीच नव्हती. त्याच्यामुळे ती घरी आल्यानंतर मला सारखी सांगायची की मम्मी मला ती खूप त्रास देते. तिची आई टीचर असल्यामुळे टीचर पण मला येऊन सांगतात, गौरी तू हेच केलं, तू खूप खोडकर आहे. क्लासमध्ये तिला खूप त्रास द्यायचे. तर मग मी तिला शिकवलं होतं की जर सत्य असेल तर सत्यच, खोटं सहन करायचं नाही म्हणून. तर मी एक दिवस स्कूलमध्ये जाऊन तिच्या आईला सांगितलं, गौरीने ही बॅग तोडलेली नाहीये, त्याचे पैसे तुम्हाला मी देणार नाही. तेव्हापासून तिने एक धडा शिकला की सत्य जे असेल ते सत्यच असेल, खोटं असेल ते खोटंच असेल. हे लहानपणीच मी तिला शिकवलं होतं. ओके.
आता स्कूलिंग तर खोडकर झालं सगळं, 12वी पर्यंत तर त्यांचा प्रवास असाच झाला पूर्ण. नाही, पण शाळेत असताना मी त्यांना प्रत्येक वेळेस वक्तृत्व स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा ह्याच्यामध्ये लहानपणापासूनच भाग घ्यायला लावून, लहानपणापासूनच सभाधीटपणा जो असतो तो त्यांच्या अंगामध्ये, बहीण भावांच्या दोघांच्याही अंगात आणून दिला होता. तर पहिलीपासून ज्या काही स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन, स्पर्धा परीक्षा म्हणतात, वक्तृत्व असू दे, कथाकथन असू दे, वादविवाद असू, कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊन पहिला नंबर येण्याचा हा तिचा दोघांचाही ध्येय असायचा की आमचा पहिला नंबर आलाच पाहिजे, आणि तो यायचा. त्यांनी ऍक्च्युअल मध्ये असं कधी डिसाईड केलं की नाही आता मला पायलटच व्हायचंय, मी दुसरं कुठल्या फील्डमध्ये जाणार नाही, मी पायलटच होणार, हे नक्की कधी कसं स्ट्राईक झालं, किंवा त्या तुम्हाला येऊन कशा पद्धतीने अप्रोच झाल्या किंवा कशा बोलल्या? मी तुला सांगितलं ना, ती लहानपणापासूनच तिने ठरवलं होतं की मला पायलट व्हायचंय. पण 12वी नंतर जेव्हा तिने पक्का निर्णय घेतला की डॅडी मम्मी मला पायलटच व्हायचंय, तेव्हा तिला तिचे डॅडी म्हणाले की एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कर आधी. मग आम्ही बँगलोरला गेलो. बँगलोरला तिने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. तिथे तिने 4 वर्षाची ती डिग्री घेतली एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची. ते करत असताना मी पण तिच्याबरोबर अधूनमधून जात होते, पण तिची धडपड काही सुटत नव्हती. ती इकडनं तिकडनं पायलट ट्रेनिंगची माहिती घेण्याच्या प्रयत्नात सारखी चालूच म्हणजे तिचा प्रयत्न सतत चालूच असायचा. आणि तिचं म्हणजे एक ध्येय होतं की मला पायलटच व्हायचं. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला जरी ती बँगलोरला राहिली तरी तिने मग ज्या दिवशी तिचं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्या दिवशी तोपर्यंत आम्ही तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तिने विजा, स्वतःचे सगळे पेपर्स, फ्लाइंग स्कूलची माहिती सगळी घेतली होती. आणि तिने सगळी माहिती गोळा करून मग ती आमच्या समोर ठेवली. म्हणून तिने तिचा स्वतःचा निर्णय स्वतःच घेतला की मला व्हायचं तर पायलटच व्हायचं. ओके. आणखीन एक आहे की आता त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण हे तुमच्या सोबत राहून झालंय बरोबर, आणि अचानक त्या 12वी नंतर त्यांचं ग्रॅज्युएशन एरोनॉटिकल मध्ये करायला बेंगलोरला शिफ्ट झाल्या. तर मग तो जो टाइम पिरियड होता की बाबा एखादी मुलगी जी लहानपणापासून आई वडिलांसोबत राहिली आहे आणि अचानक ती बाहेर जाऊन राहतीये, दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन राहतीये, हे खूप मोठी गोष्ट आहे. तर मग तेव्हा काय ऑब्स्टॅकल झाले तुमच्या लाईफमध्ये, किंवा तिनं ते कसं टॅकल केलं इमोशनली आणि सगळ्याच गोष्टी? इमोशनली जर म्हणायचं झालं तर ती बँगलोरला पोहोचल्या तिचा फोन आला की मी नाही राहू शकत, मला नाही करमत इथून. पण तिचे डॅडी असे होते की एखाद्या क्षेत्रात जर तुम्ही हात घातला तर ते पूर्णच करायचं. पण तिला कॉन्फिडन्स तिचा वाढवायचा, तिला आधार द्यायचा, म्हणून त्यांनी लगेच असं उत्तर दिलं तिला की बेटा तुला करमत नाही तर लागलीच परत ये. त्यावेळेस तिला असं वाटलं की डॅडी तर आता लगेच बोलवताय, आपण एवढं सगळं केलंय, हे आपल्या मनानेच केलंय आपण, तर आपल्याला आता इथे थांबून हे करायलाच पाहिजे. मग तिला असं उत्तर दिल्यानंतर तिचा थोड्या वेळातच फोन आला की नाही मी हे करणार आहे आणि मी थांबणार आहे, आता मी थोडी स्टेबल झाली म्हणून, आणि ती तिथेच थांबली. ओके. आता तुमच्या ह्या सगळ्या एक्सपिरियन्स वरून तुम्ही जे केवढं आतापर्यंत सांगितलं तेवढ्यावरून एक गोष्ट तर खूप व्यवस्थित लक्षात येते की तिला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा होता तर डॅडी आणि मम्मी, ह्या दोघी म्हणजे तुमच्या दोघांचा खूप जास्त सपोर्ट होता तिला. तर मग मला एक प्रश्न असं विचारायचा की आजकाल आपण बघतो की करिअर चॉईसेसच्या बाबतीत असेल हे असेल तर मग पॅरेंट्सचा हा खूप महत्वाचा रोल आहे आधीपासूनच. तर मग जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी त्यांचं करिअर ऑप्शन फायनली निवडतात तेव्हा पॅरेंट्सनी कसं सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे त्या गोष्टीला धरून? मी असं म्हणेल की पॅरेंट्सनी मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे करिअर करू दिलं पाहिजे. त्यांना हवं ते करू दिलं तर ते यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतात. ओके. आणि त्यानंतर मग एरोनॉटिकल इंजिनियर झाल्यानंतर त्या US ला शिफ्ट झाल्या. तो जो मधला टाइम होता म्हणजे US ला जायची तयारी ती कशी होती, किंवा तो एक अनुभव कसा होता? एखादा फनी इन्सिडेंट जो तुमच्यासोबत झाला असेल त्या टाइम पिरियड मध्ये? हो, त्यावेळेस US ला जायचं म्हणजे अगदी काहीतरी मोठी गोष्ट होती. तेव्हा इंटरनेट हे सगळं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे तिची तयारी सगळी शून्यातनं, आणि आपण स्वतः धडपडतच तिने सगळं फ्लाइंग स्कूल शोधलं, परत सगळी माहिती काढली आणि ती तिथपर्यंत पोहोचली. त्याच्यानंतर घरात सगळ्यांची लगबग सुरू झाली, ती अमेरिकेला जाणार, म्हणजे लहानच होती तशी ती 23 वर्षाची. तर सगळ्यांची धडपड सुरू झाली. कोणी हो म्हणत होतं, कोणी नाही म्हणत होतं. त्यांना सगळ्यांना कसं तयार करायचं हे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून बोलून तिला जायचं ठरवलं.
मग ती जेव्हा गेली तेव्हा छोटीशीच होती अगदी. तिला एकटीला, मला आता असं वाटतं की मी तिला एकटीला कसं काय पाठवलं. तिने पूर्ण सगळं, मग सगळे विमानाच्या तिकिटांपासनं, कारण तेव्हा साधारण 19 वर्षापूर्वी आमच्या घरात तर कोणीच नव्हतं ह्या फील्डमध्ये. तर स्वतः सगळं करून तिथपर्यंत पोहोचणं तसं अवघड होतं. बरोबर. मग तिने स्वतः सगळी तयारी केली. आम्ही तिला एअरपोर्टवर पोहोचवायला गेलो. तर तू जसं म्हणतेस की त्यावेळेचं एखादं फनी इन्सिडेंट सांगा, तर त्यावेळेस आम्ही तिला पोचवायला जवळजवळ 20 गाड्या होत्या तिला पोचवायला. आणि सगळे आम्ही जवळजवळ 50 लोक तिला पोचवायला गेलो एअरपोर्टवर. सगळं कुटुंब गेलं. खूप मजा केली, सगळ्यांना छान वाटलं. पण जाताना कुठेतरी आपण म्हणजे आवंडा गिळतो ना, तसं भरून भरून पण येत होतं ती चाललीये म्हणून. पण नाही, तिला काहीतरी घडायचंय, तिला काहीतरी बनायचंय म्हणून ती चाललीये असा मी आवर घालून ती US ला गेली. ओके. आणि जेव्हा हे सगळं चालू होतं, जेव्हा तुम्ही फायनली सगळ्या घरातल्यांना सांगितलं की गौरी आता आपली US ला जाणार आहे आणि तिथे जाऊन ती फ्लाइंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घेणार आहे, तेव्हा घरच्यांचे रिॲक्शन्स काय होत्या? घरच्यांचे रिॲक्शन असे होते, हौसले बुलंद हो तो छूले आसमान. म्हणजे तुझे हौसले जर बुलंद आहे तर तू काही पण करू शकते. म्हणून सगळ्यांनी तिला सपोर्ट केला. पूर्ण सगळे आजूबाजूचे सगळे, छोटं गाव असल्यामुळे सगळ्यांनी तिचा सत्कार केला. सगळे बुके आणि सत्कारांनी आमचं घर भरलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं ती जाताना. तुम्ही मागे माझ्याशी बोलता बोलता असं बोलला होतात की 2011 हे वर्ष तुमच्यासाठी इट वॉज स्पेशल. ते खूप छान होतं आणि ते खूप जास्त मेमोरेबल सुद्धा होतं. तर ते का? लहानपणापासून मुलांचे अभ्यास, स्कूल, होमवर्क, परीक्षा, स्पर्धा याच्यातनं मला काहीतरी वेगळं असल्यासारखं वाटलं की मुलांचे जे कष्ट मी घेतलेत त्याच्यातनं मला कुठेतरी सफलता आली आहे. आणि मला आता हिच्याबरोबर US ला जायला मिळणार ह्याचा आनंद काही आगळा वेगळा होता. आणि मी US ला गेल्यानंतर तिच्याबरोबर खूप एन्जॉय केला. राहिलेले दिवस सगळे मी तिच्याबरोबर जगून घेतले. फ्लाइंग करताना तिच्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा मी विमानात बसले तो वेगळा आनंद होता. माझे डोळे भरून भरून येत होते आणि माझी मुलगी कॅप्टन झाली ह्याचा मला अभिमान वाटत होता आणि समाधानही मिळत होतं. म्हणून माझ्यासाठी ते वर्ष खूप अवर्णनीय असं होतं. गौरी मॅम अमेरिकेला जात होत्या तेव्हा असा कोणता मेसेज आहे जो तुम्ही दिलात की बाबा गौरी तू चालली आहेस तर तू ह्या गोष्टी खूप व्यवस्थित लक्षात ठेव की असं राहा, किंवा हे खूप ग्लॅमरस वर्ल्ड आहे खरं तर. कमर्शियल पायलट किंवा एअरलाइन्स मध्ये एंटर करणं किंवा त्या फील्डमध्ये करिअर करणं हे खूप ग्लॅमरस आहे. मग हे सगळं कसं मॅनेज करायचं त्यासाठी तुम्ही काहीतरी मेसेज दिला असेल त्यांना, तर तो जेव्हा ती गेली तेव्हा मी तिला एकच सांगितलं की बेटा हे जग खूप फसवं आहे. ह्या फसव्या जगामध्ये जर तुला काही स्वतःचं करिअर घडवायचं असेल तर कशाच्याही बळी पडायचं नाही, कोणत्याही गोष्टीच्या बळी पडायचं नाही. पाय खंबीरपणे जमिनीवर ठेवून वडिलांनी केलेल्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे, चीज करून दाखवायचं, हे मी तिला सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी दाखवलं, तिने करूनही दाखवलं. अमेरिकामध्ये गेल्यानंतर, तिथे पोहोचल्यानंतर गौरी मॅमचा पहिला दिवस तो कसा होता? प्रचंड खडतर होता तो दिवस. 0 डिग्री तापमान होतं तिथलं. आणि तिने सांगितलं की मम्मी मला इतकी भीती वाटली प्रचंड तिथे गेल्यानंतर. पाण्याच्या नळाखाली हात घातला तरी काटे टोचत होते, इतकी थंडी होती. आणि मनात असा विचार होता, एकटीच गेल्यामुळे खूप भीती वाटली होती सुरुवातीला. पण मग हळूहळू तिने ते सगळं ऍडजस्ट करून ट्रेनिंगला सुरुवात केली. नेक्स्ट डे पासून लगेच ट्रेनिंगला सुरुवात केली. तुम्ही त्यानंतर किती दिवसानंतर त्यांच्याकडे गेलात? ती गेल्यानंतर आम्ही साधारण 2 महिन्यांनी गेलो. आता तुमचा जो टाइम पिरियड होता, ज्या टायमिंग मध्ये तुम्ही डिसाइड केलं की बाबा आम्ही दोघं, म्हणजे तुम्ही आणि काका असे दोघं पण मिळून तुम्ही अमेरिकेला गेला होता, तर मग तो डिसिजन तुम्ही कसा घेतलात? आणि त्याला अगेन सेम की सगळ्यांनी ऍग्री केलं का? आणि मग एवढं पटपट सगळं नियोजन करणं आणि तिच्यापर्यंत जाणं अमेरिकेला, तर मग हे सगळं कसं झालं? मुलांचं काही करिअर घडवायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आधी आई वडिलांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही बाकीच्या गोष्टींकडे थोडं कमी जास्त करून दुर्लक्ष करून आधी तिला महत्व दिलं, तिच्यापर्यंत पोहोचलो, तिला सपोर्ट केला. तिथे गेल्यानंतर तिचं फ्लाइंग स्कूल बघितलं, तिच्या शिक्षकांना भेटलो. तिथलं वातावरण अगदी सुंदर होतं.
शिक्षक पण एकदम मित्रमैत्रिणींसारखे होते. खूप छान ते आमच्याशी बोलले, आम्हाला छान बसून सगळं सांगितलं. गौरी आल्यापासून गौरीने खूप फटाफट ट्रेनिंग पूर्ण करते, ती एकही दिवस घरी राहत नाहीये आणि तिला मनापासून तीव्र इच्छा असल्यामुळे ती दिवसभर लिंबू पाणी पिऊन पण ट्रेनिंग करत होती. पण ती पूर्ण झपाटलेली होती की नाही, मला पायलट व्हायचंय आणि मी हे करून दाखवणार. म्हणून तिने अवघ्या 5 महिन्यात पूर्ण ट्रेनिंग संपवलं. सगळ्या पेपर्समध्ये तिला 95, 99 असेच मार्क्स मिळत होते आणि त्या फ्लाइंग स्कूलमध्ये ती फर्स्ट होती. त्याच्यामुळे शिक्षकांनी तिचं खूप कौतुक केलं आम्ही गेल्यानंतर आणि त्याचं मला समाधान मिळत होतं. पोच पावती. आता जेव्हा तुम्ही इथून गेलात, अमेरिकेला पोहोचलात, तेव्हा गौरी मॅम जेव्हा तुम्हाला रिसीव्ह करायला आल्या, ते काय होतं? म्हणजे आपल्या मुलीला 2 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही भेटत होतात, ते फिलिंग नक्की काय होतं? तिला भेटायला गेल्यानंतर ती आम्हाला घ्यायला आली. तिच्याकडे बघून हीच आहे का माझी गौरी, असा माझा विश्वासच बसला नाही, कारण ती ट्रेनिंग मध्ये पूर्ण काळी पडली होती आणि पूर्ण झपाटून ट्रेनिंगला सुरुवात केल्यामुळे तिचं स्वतःकडे काहीच लक्ष नव्हतं आणि खूप अशी म्हणजे खूप कष्ट केल्यामुळे किंवा सारखं ट्रेनिंगला रात्रंदिवस फ्लाइंग हे ते करून ती थकली होती खूप. पण उत्साही तेवढाच होता तिच्या चेहऱ्यावर. तिथे तुम्ही गेल्यानंतर गौरी सोबत स्वतः बसून फ्लाइंग करण्याचा योग हा किती वेळा आला? हा, तिथे गेल्यानंतर त्यांना क्रॉस कंट्री म्हणून एक हे आहे त्यांच्यामध्ये. क्रॉस कंट्रीला दुसरीकडे फ्लाइंग विमान घेऊन जायचं असतं. तेव्हा क्रॉस कंट्रीला मी तिच्या बरोबर गेलेली. आणि जेव्हा सर्वात पहिले मी क्रॉस कंट्रीला तिच्या बरोबर गेली तेव्हा तिचं नाईट फ्लाइंग होतं आणि खूप सुंदर असं ते US मला विमानातनं दिसत होतं. वेनिस मध्ये आम्ही होतो आणि तिच्या बरोबर मी बसल्यानंतर फक्त माझ्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा गळत होत्या की माझ्या मुलीने शेवटी तिचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलंय. त्यानंतर एक असतं, आपल्या मुलीला पण आपल्या आईचं वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर असं असतं की आय डिड इट, मला जे व्हायचं होतं ते मी केलं आणि माझ्या पॅरेंट्सचं नाव मी खूप मोठं केलेलं आहे, राईट? मग अशी एक कॉम्प्लिमेंट, म्हणजे अशा तर भरपूर कॉम्प्लिमेंट्स आल्या असतील तिच्या सगळ्या इन्स्ट्रक्टर्स कडून, पण अशी एक कॉम्प्लिमेंट जी तुमच्या अजून पण खूप व्यवस्थित लक्षात आहे की तिच्या एका इन्स्ट्रक्टरने तिला असं कॉम्प्लिमेंट केलं होतं, अशी एखादी कॉम्प्लिमेंट असेल तर तेही तुम्ही सांगा आम्हाला. ज्या दिवशी तिचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं त्या दिवशी तिच्या इन्स्ट्रक्टरने तिला जे स्ट्राइप्स असतात त्या स्ट्राइप्स लावल्यात ते बघून आणि त्याचं समाधान ते मी कशातच करू शकत नाही. म्हणजे सगळे विचारतात की तुम्हाला इस्टेट किती आहे, प्रॉपर्टी किती आहे, पण मी तीच माझी इस्टेट सर्वात मोठी हे समजून माझ्या मनाला समाधान झालं. सो 8 जुलै हा दिवस तुमच्यासाठी स्पेशल, बरोबर? हे तुम्ही सगळ्यांना सांगता की तुम्ही तुमच्या बुक मध्ये पण मेन्शन केले की 8 जुलै हा दिवस असा आहे की तुम्ही कधीच विसरू नाही शकत. तर मग तो कोणता दिवस? तोच दिवस का जेव्हा गौरी ऍक्च्युअली पायलट झाली? येस, खूप आनंदाचा दिवस. त्या दिवशी आम्हाला फ्लाइंग स्कूलमध्ये बोलवलं, गौरीचा सत्कार झाला. तिला म्हणजे जस्ट ती पायलट झाली त्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरही तिच्या चेहऱ्यावरही अगदी झळाळून दिसत होतं आणि खूप छान वाटलं. तो दिवस आयुष्यातला मी कधीच विसरू शकत नाही. मला उत्सुकता, म्हणजे मला ते प्रश्न विचारायची की तिकडे तुम्ही होता तिच्यासोबत, तुम्ही तिचं डेली स्ट्रगल बघत होता की 8-8, 9-9 तास फ्लाइंग करायचंय, येऊन अभ्यास सुद्धा करायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा टाइम द्यायचा आहे, राईट? तर मग त्या थ्रू आउट द जर्नी मनात तर आलं असेल, तुम्ही पण घरापासून लांब होता, तुमच्या पण मनात आलं असेल की अरे आपल्या गावात आपल्या घरी आपण परत जायला हवं, आणि हे तिलाही वाटत असणार आहे कारण ती इतके महिने तिथे होती. तर मग तेव्हा तुम्ही तिला काय समजावतात की म्हणजे एकच उद्देश आहे की पॅरेंट्सने तेव्हा कसा स्टँड बाय घेतला पाहिजे जेणेकरून मुलं एकदम प्रोत्साहित होतील आणि जे काही टास्क घेतले किंवा जे काही ऑप्शन निवडलाय ते पूर्णत्वाला नेतील? जेव्हा तिचं ट्रेनिंग कम्प्लीट, ती जेव्हा ट्रेनिंग करत होती तेव्हा मी तिला पूर्ण, आम्ही जाताना दोघं गेलो होतो, पण तिचा लहान भाऊ 10वीला होता. तर 10वीला असल्यामुळे मी तिथे थांबली आणि तिचे डॅडी परत गौरवकडे आले कारण तो 10th स्टँडर्डला असल्यामुळे त्याचाही अभ्यास महत्वाचा होता. तर मला पॅरेंट्सला हे सांगावंसं वाटतं
की सगळं बॅलन्स करता आलं पाहिजे, येस, की सगळ्या मुलांना वेळ देता आला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपले बिझनेसचे किंवा नोकरीला असतील तर नोकरीचे सगळे चढ उतार सांभाळता आले पाहिजे आणि ते सांभाळून आपण मुलांना वेळ दिला पाहिजे, तर मुलं आकाशात उंच भरारी घेऊ शकतात. आता असा थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे. तुम्ही पण पहिल्यांदा अब्रॉड गेला होतात, US ला गेला होतात. सगळ्यात मेन डिफरन्स काय जाणवला तुम्हाला इंडिया आणि अमेरिकामध्ये? तिथे गेल्यानंतर शिस्त, काटेकोरपणा, स्वच्छता हे सगळं अवर्णनीयच आहे, त्याच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. पण आपल्या इकडे जे प्रेम माया आहे ती तिथे मिळत नव्हती. इकडचा जो आपुलकी प्रेम पहिल्यापासून म्हणजे भारत मातेविषयी जो गर्व अभिमान आहे तो तिकडे नव्हता. त्याच्यामुळे परत आपल्या मायदेशी आपण परत कधी येऊ याचा ध्यास तर मला लागलेलाच होता. ओके. आता जेव्हा तुम्ही परत येत होता, जेव्हा तिचं खरं तर हे खूप म्हणजे सांगण्याजोगं ही गोष्ट की 8 महिन्यांचा पायलट ट्रेनिंगचा जो काही पिरियड होता तो गौरीने 8 महिने नाही तर 5 महिन्यातच कम्प्लीट केला. अँड शी वॉज द फास्टेस्ट ट्रेनर किंवा फास्टेस्ट कॅन्डिडेट ओव्हर देअर हू कम्प्लिटेड हर ट्रेनिंग विदिन 5 months. आणि जेव्हा तिचं सगळं ट्रेनिंग कम्प्लीट झालं, जेव्हा तुम्ही भारतात परत आला तेव्हा तुम्ही सांगितलं की ती युनिफॉर्म मध्ये होती. बरोबर. तुम्ही ज्या एअरलाईन सोबत आला त्यांनी तिला कसं विश केलं किंवा एखादी स्पेशल ट्रीटमेंट तुम्हाला तिला बघून किंवा तिच्यामुळे मिळाली असं काही? हे सगळं मी माझ्या झेप पुस्तकात वर्णन केलेलं आहेच, ते सगळ्यांना वाचायला मिळेलच. पण एखाद्या क्षेत्रात जर आपण गेलो तर तिथे एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीतले मॅनेजर तिथले राजा असतात. एखादी शिक्षण संस्था असतील तर तिथले प्रोफेसर तिथले राजासारखे असतात. तसंच माझी मुलगी मला एखाद्या राजासारखी नाही का रुबाबदार युनिफॉर्म घालून जेव्हा ती निघाली तेव्हा तिला रात्रभर झोपच लागली नाही. ती म्हटली मी उद्या माझं पूर्ण ट्रेनिंग कम्प्लीट झालंय तर मी युनिफॉर्म मध्येच फ्लाइंग करणार, प्रवास करणार. म्हणून ती तिच्या युनिफॉर्म मध्ये जेव्हा फ्लाईट मध्ये आली तेव्हा तिला स्पेशल वेगळी ट्रीटमेंट दिली जात होती. एअर होस्टेस जवळून विचारत होत्या. तिला जी दिलेली ट्रीटमेंट होती ती अवर्णनीय आणि खूप स्पेशल होती. ते बघून माझं मन सारखं भरून भरून येत होतं. खूप छान वाटत होतं मला. आणि इंडियात जेव्हा तुम्ही लँड केला, जेव्हा तुम्ही आलात मायदेशी परत, तेव्हा इथल्या लोकांचं लेडी पायलट असं एक बघून काय एक्सप्रेशन्स होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं स्वागत कसं झालं? तिच्या स्वागताला सगळेजण बुके घेऊन उभे होते. खूप छान वाटत होतं मला. भरून भरून येत होतं की जे हातात घेतलं ते स्वप्न मी आणि तिने पूर्ण केलंय. आल्यानंतर खूप छान वाटलं मला. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि स्कूल्समध्ये त्यांचा सत्कार झाला. अहमदनगर जिल्हा म्हटलं की तिथेच तिचं शिक्षण, तिथेच तिचं कॉलेज झालं. त्याच्यामुळे सगळ्या तिच्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये सगळ्यांनी तिचा छान सत्कार केला. सारडा कॉलेजचा सत्कार मी आजही विसरू शकत नाही, कारण सारडा कॉलेजमध्ये त्यांनी अगदी बँड वगैरे लावून तिचा सत्कार केला. देशभक्तीपर गाणं लावलं, जयस्तुते श्री महन मंगले, त्याच्यावर आम्हाला स्टेज पर्यंत घेऊन गेले आणि पूर्ण अंगावर शहारे येत होते. खूप सुंदर वाटत होतं. आणि तिला युनिफॉर्म मध्ये त्यांनी मुद्दामहून कॉलेजमध्ये बोलवलं होतं आणि तिचा तो सत्कार म्हणजे विद्यार्थ्यांचा टाळ्यांचा कडकडाट, ज्या शिक्षकांच्या हाताखाली ती शिकली त्यांनी केलेलं तिचं भरभरून कौतुक, तिला दिलेले शॉल, श्रीफळ, तिला दिलेले बुके, हे सगळं बघून मन भरून भरून येत होतं. खूप सुंदर वाटलं. आणि सारडा कॉलेजचं मी विशेष धन्यवाद मानले, कारण खूप अवर्णनीय आणि सुंदर असा सत्कार केला. सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची लाईन लागली होती, मॅडम आम्हाला साईन द्या साईन द्या म्हणून. आणि आपल्या कॉलेजमधली एक विद्यार्थी कॅप्टन झाली हे बघून त्यांना सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं. टाळ्यांचा कडकडाट, ते देशभक्तीपर गीत, शिक्षकांचे छान छान, सरांचे आणि शिक्षकांचे सगळ्या सुंदर सुंदर स्पीच, हे सगळं ऐकून मन भरून येत होतं. तिथे गेल्यावर तिच्या टीचर्स कडून आम्हाला जे फीडबॅक्स मिळत होते की एक्सलंट, खूप छान प्रगती करते ती तिच्या फील्डमध्ये. तेव्हा आम्ही दोघंही एकमेकांकडे बघून हसलो व म्हणालो की आपला किती बरोबर निर्णय होता. मुलांना आपलं स्वतःचं करिअर स्वतः निवडू द्यायचं. तिची सर्व धडपड बघून ती दिवसभर काही न खाता ट्रेनिंग करत होते आणि ती दिवसभर काही खायला नाही मिळालं तरी चालेल, पण ट्रेनिंग कंप्लीट करायचा ध्यास मात्र तिला लागला होता.
गौरवचे 10वीचे वर्ष. मग मी अमेरिकेला गौरीजवळ व गौरवजवळ 10वीचे वर्ष असल्याने डॅडी थांबले. म्हणूनच मी असे सांगू इच्छिते की मुलांच्या करिअरमध्ये आपण आपल्या नोकरी धंद्यातून वेळ देऊन बॅलन्स करून कुठे थांबायचे, कशी मदत करायची, मुलांच्या विचारांना कसा सपोर्ट करायचा, यामुळे मुलांना उंच भरारी घ्यायला 2 पंख आपल्याकडून जास्तच मिळतात. 12वी नंतर जेव्हा सगळं डिसाईड झालं की बाबा आता गौरीला एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला घालायचं आहे आणि तेही बँगलोरला घालायचं आहे, जी खूप मोठी सिटी आहे, आणि ऑफकोर्स जर का एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं आहे तर मग जे काही कॉस्टिंग असेल किंवा ते काही पैशाची जुळवाजुळव, डायरेक्टली सांगायचं तर पैशाची जुळवाजुळव असेल, किंवा कशा पद्धतीने तुम्ही तो सगळा जो कॉस्टिंगचा तुमच्यावर जो भार होता तो कसा मॅनेज केला आणि तिला पाठवलं तिकडे? एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला ती बँगलोरला गेल्यानंतर तिच्या डॅडीने तिला सांगितलं की एरोनॉटिकल इंजिनियर तू आधी एक डिग्री घे आणि नंतर पायलट ट्रेनिंग कर, कारण पायलट ट्रेनिंगला लागणारा खर्च हे सगळं आम्हाला आधी व्यवस्थित मॅनेज करायचा होता. तर तिला सांगितल्यानंतर तिने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं आणि नंतर पायलट ट्रेनिंगला ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या डॅडीने तिला सांगितलं की बेटा तू एरोनॉटिकल इंजिनिअरिंग झाली पण पायलट ट्रेनिंगला लागणारा खर्च हा एवढा पण थोडा नाहीये, हे सगळे फायनान्स उभं करायला मला बरेचसे कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि ते कष्ट करून मग आम्ही तिला पुढे पाठवलं. गौरीला जेव्हा पायलट व्हायचं होतं तेव्हा सोशल मीडियावर एवढं सगळ्या गोष्टी, गुगल वगैरे हे सगळं काहीच नव्हतं. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे माहिती मिळेल तिथे आम्ही दोघी पण जाऊन माहिती विचारत होतो, माहिती गोळा करत होतो, पण हवी तेवढी माहिती आम्हाला मिळत नव्हती. त्याच्यासाठी आम्हाला दोघींना पण खूप स्ट्रगल करावं लागलं, विचारावं लागलं, फिरावं लागलं. पण तिने ती जिद्द सोडली नाही. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तिने बँगलोरमधून बऱ्याचशा मैत्रिणी किंवा त्यांचे नातेवाईक त्या फील्डमध्ये आहेत ते बघून प्रत्येकाला फोन करून ती माहिती काढली आणि मग तिने ट्रेनिंगला सुरुवात केली. आजकाल आपण असं बघतो की भरपूर मुलं मुली असे आहेत ज्यांना वेगवेगळ्या फील्ड्समध्ये करिअर करायचंय, ग्लॅमर वर्ल्डमध्ये करिअर करायचं आहे, बट कुठेतरी असं असतं की घरात परिस्थिती नसते, मिडल क्लास फॅमिली एवढं अफोर्ड नाही करू शकत की त्यांना एवढं मोठं शिक्षण देऊन त्या करिअर फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी ते अफोर्ड नाही करू शकत. मग मोस्ट ऑफ असा फीडबॅक किंवा असं येतं, मुलांना सांगितलं जातं की आपली परिस्थिती नाहीये किंवा अंथरूण परिस्थिती बघून पाय पसर, म्हणजे अंथरूण बघून पाय पसर वगैरे. मग त्यावर तुमचं नक्की काय म्हणणं आहे? हो, अंथरूण बघून पाय पसरणं म्हणजे आई वडिलांनी त्यांना अंथरूण दिलं तर मुलांनी पाय पसरलेच पाहिजे, कारण अभ्यास केला तर मुलं करू शकतात हे सगळं. भरपूर यश गाठण्यासाठी भरपूर कष्ट केले पाहिजे आणि अंथरूण बघून पाय पसरणं हे तर आपल्याकडची म्हणच आहे, पण तसं काही नाहीये. जर तुम्ही अभ्यास केला आणि पॅरेंट्सनी तुम्हाला सपोर्ट केला तर अंथरूण बघून पाय पसरले तर आपले पाय पसरलेच जाणार आहेत. आई वडिलांनी जर सपोर्ट केला तर मुलं नक्कीच पाय पसरू शकतात. फक्त त्याच्यासाठी आई वडिलांचाही तेवढाच सपोर्ट असायला हवा. मला आणखीन एक क्वेश्चन विचारायचा आहे की मोस्ट ऑफ द टाइम 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, 12वी आणि ग्रॅज्युएशन हा प्रत्येक स्टुडंटच्या लाईफ मधला हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. 12वी नंतर का तर त्यांना ग्रॅज्युएशन कोणत्या फील्डमध्ये करायचंय ते त्यांना चूज करायचं असतं, आणि ग्रॅज्युएशन नंतर आहे की ज्या क्षेत्रात आपण शिक्षण घेतलंय त्या क्षेत्रात अजून पुढे कसं जायचं ह्यासाठी खूप महत्वाचे डिसिजन्स त्यांना घ्यावे लागतात. आणि तो रोल तुम्ही तुमच्या मुलीच्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे निभवलाय आणि हे सगळं जे आहे ते त्याचं फळ आहे. तर मग मला असं विचारायचं की तुम्ही पॅरेंट्सला काय मेसेज द्याल की म्हणजे इन एव्हरी ऍस्पेक्ट, प्रत्येक दृष्टीने ते कसं त्यांच्या स्टुडंट्सला हेल्प करू शकतात? मी माझ्या मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 12वी नंतर तिने जो तिचा ठाम निर्णय ठरवला होता त्याच्यात तिने CET वगैरे कोणत्याच एक्झाम दिल्या नाही. तिने ठरवलं होतं की मला इकडेच जायचं, म्हणून ठाम निश्चय असणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांचा. त्यांनी जे ठरवलं ते जर करायचंच असेल तर ते होऊ शकतं, पण निश्चय ठाम असायला हवा त्यांचा, तर होऊ शकतं हे सगळं. येस. सो एकंदरीत काय तर पॅरेंट्सची साथ ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची आहे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निर्माण करण्यासाठी एखाद्या स्टुडंट मध्ये. हो,
आणि बऱ्याचशा पॅरेंट्सच्या बाबतीत असंही होतं की नाही हे नाही होणार, ते नाही होणार, डॉक्टर नाही होणार तू, कारण आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, आपण हे नाही करू शकत. पण जर तुम्ही खरंच पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. कुठूनही तुम्हाला मार्ग मिळू शकतात. करायचंच झालं तर आता डॉक्टर रहाणेंचं वगैरे पण उदाहरण आहे. ते किती छोट्या गावातनं एवढे मोठे डॉक्टर झालेत. तर होऊ शकतं हे सगळं. अशक्य काहीच नाहीये. तिच्या वडिलांचं एकच वाक्य मुलांना आम्ही बिंबवलं होतं की जगात अशक्य काहीच नाही, सगळं शक्य, फक्त करण्याची जिद्द आणि चिकाटी आपल्यामध्ये हवी. आता तिचं बालपण झालं, तिची शाळा झाली, तिचं कॉलेज झालं, तिचं ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर ती आता एक सक्सेसफुल पायलट झाली. आणि ती पायलट झाल्यानंतर तिला माझं सांगण्याचं, आई म्हणून जे काम होतं ते मी केलं. बेटा, आता तू एका ग्लॅमरस जगामध्ये गेलेली आहेस आणि तिथे तुला खूप लोकांशी सामना करावा लागणार आहे, वेगवेगळ्या लोकांना तोंड द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपले पाय जमिनीवर ठेवून आणि सक्सेसफुल जर कॅप्टन बनायचं असेल तर पाय जमिनीवर ठेवूनच तुला हे सगळ्या जगाचा सामना करावा लागणार आहे, असं मी तिला सांगितलं. आणि तिला मी एक सत्य आणि स्वप्नाची गोष्ट सांगितली, ती मी आता सांगतेय तुम्हाला. ती जेव्हा सक्सेसफुल पायलट झाली, पण एवढ्या ग्लॅमरस फील्डमध्ये जायचं म्हणजे बेटा आता आपले पाय जमिनीवरच राहिले पाहिजे, हे सुद्धा मी तिला आई म्हणून शिकवलं. आणि मी तिला एक छोटीशी गोष्ट सांगितली, ती तिच्या आजही लक्षात आहे. एकदा सत्य आणि स्वप्न दोघांचा वादविवाद चालू असतो. सत्य म्हणतो मी श्रेष्ठ, स्वप्न म्हणतो मी श्रेष्ठ. त्या दोघांचा निकाल लागत नाही आणि ते ठरवतात आपण नियतीकडे जाऊ. ते नियतीकडे जाऊन तिला घडलेला सर्व प्रकार सांगतात. नियतीला म्हणतात आता तूच सांग, आमच्यापेक्षा कोण श्रेष्ठ? तेव्हा नियती त्यांना सांगते, ज्यांचे हात आकाशाला पोचतील आणि पायही जमिनीवर राहतील तो सर्वात श्रेष्ठ. तर ते दोघंही जातात आणि दोघंही प्रयत्न करतात. सत्याचे पाय जमिनीवर असतात पण हात काही आकाशाला पोहोचत नाही, आणि स्वप्नाचे हात आकाशाला पोहोचतात पण पाय काही जमिनीवर राहत नाही. हे दोघं निराश होऊन नियतीला सर्व घडलेला प्रकार सांगतात. मग नियती त्यांना सांगते, सत्याच्या खांद्यावर जर स्वप्नांना उभं केलं तर आपले पायही जमिनीवर राहतील आणि हातही आकाशाला पोहोचतील. धन्यवाद. शेवटी मला एकच विचारायचं आहे की आता जे मुलं त्यांच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आहेत की त्यांना आता करिअर चूज करायचं आहे, तर मग त्या सगळ्या स्टुडंट्स आणि पॅरेंट्ससाठी एक मेसेज तुम्हाला काय द्यायचं आहे? कोणत्याही स्टुडंटला काहीही मार्गदर्शन हवं असेल तर ते माझ्याकडनं आणि माझ्या मुलीकडनं पुरेपूर मिळणार आहे तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीला. तुम्ही कधीही कोणताही प्रश्न मला आणि माझ्या मुलीला विचारू शकतात. आणि मला पॅरेंट्सला हे सांगावंसं वाटतं, मुलांच्या पाठीमागे तुम्ही पुरेपूर उभे राहिले, सपोर्ट दिला, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला तर नक्कीच मुलं यशाची पायरी गाठू शकतात. म्हणून प्रत्येक पॅरेंट्सला हे सांगावंसं वाटतं की प्लीज तुम्ही मुलांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि मनाप्रमाणे करिअरमध्ये उडी मारू द्या. ते नक्कीच 100% सक्सेस होतील. येस, ज्याप्रमाणे तुम्ही गौरी मॅमला सपोर्ट केला आणि त्यांना त्या करिअरमध्ये उडी मारू दिलीत आणि आता त्या आकाशात एवढे वर्ष झालं आकाशात झेप घेतायत. सो त्यासाठी मला एक शेवटी त्यांच्यासाठी 4 लाईन्स बोलाव्याशा वाटतायत, मी त्या बोलते. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, ये तो जीत का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. वाह वाह, छान. येस मॅम, तुम्ही जे काही केलं आहे तुमच्या मुलीसाठी, तुम्ही जसं भक्कम तिला साथ दिलेली आहे, तिच्या पाठीशी उभं राहिलाय, ज्यामुळे ती आता सध्या तिच्या करिअरमध्ये एवढी सक्सेसफुल आहे, राईट? सो हॅट्स ऑफ आहे खरं तर, एवढं मोठं धाडस करून मुलीला त्या क्षेत्रात पाठवणं, स्वतः सुद्धा जाणं, स्वतः ते एक्सपिरियन्स करणं, हे खरंच खूप मोठा डिसिजन आहे आणि तुम्ही तो घेतलाय आणि तो ऑफकोर्स तो खूप सक्सेसफुल झालाय. त्यासाठी तुमच्या डिसिजनसाठी आणि तुम्ही जे काही आतापर्यंत केलंय त्या सगळ्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला एक मानाचा मुजरा खरं तर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आता सगळ्यात लास्ट मॅम, तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद की आज 8 मार्च महिला दिनानिमित्त तुम्ही आलात आणि एवढं चांगलं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं आणि एका
मोटिव्ह दिलात आम्हाला जगण्याचा किंवा आयुष्याकडे बघण्याचा एक मोटिव्ह दिलात की कितीही काही झालं तरी जिद्द चिकाटी ही अजिबात सोडायची नाहीये. जे काही ठरवलंय ते शेवटपर्यंत न्यायचंय आणि त्यात सक्सेसफुल मी होणारच आणि मी ते करून दाखवणारच. हा ऍटिट्यूड ठेवणं किती गरजेचं आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलंय. आणि ऑफकोर्स सर्व पॅरेंट्सला पण खूप मदत झाली आहे तुमच्या ह्या संवादाची किंवा आपल्या ह्या संवादाची. त्यांना लक्षात आलंय की सगळ्यांनाच आउट ऑफ झोन जाऊन गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि ते केलं तरच आपल्याला यश मिळणार आहे. सो येस, थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत संवाद साधलात. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.